प्रवीणदादांची फरमाईश कविता म्हटली पाहिजे. दादा, ज्या मातीत सासवडवरून 10 रुपयाची सायकल भाड्यानं घेऊन यायचो, 5 रुपयाची भेळपाटीशी असायची, आंबळ्याला माझं शिक्षण झालं, त्याच पुरंदर किल्ल्यावर संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना हृदय भरून आलंय. फार अवघड जगणं होतं ते, पण जगण्याच्या संघर्षामध्ये विचारांची, विशेष म्हणजे योग्य विचारांची साथ जर योग्य वेळी लाभली तर माणसं योग्य वळणावर कुठेही चुकत नाहीत. हा माझा अनुभव आहे. संतोष दादाला माहिती असेल, ज्या ग्रंथालयात 60 रुपये भाडं होतं, 60 रुपये फी होती, तिथली फी भरायला नव्हती, माझी परिस्थिती नव्हती, तेव्हा तिथल्या झाडू कामगाराला मी बाहेर घेऊन पटवलं होतं की ग्रंथपाल यायच्या आधी मी तुझं सगळं काम करेल, संडास बाथरूमही धुईल, सगळी झटकी मारेल, सगळं ग्रंथालय झाडून काढेल. तो म्हटलं, मग त्या बदल्यात तुला काय पाहिजे? म्हटलं, मला काहीच नको, मी सांगेल ते पुस्तक मला दे. तो काळ 97 ते 99चा होता, ज्यावेळेस मी शिकत होतो. आणि त्याने ते ऐकलं की युट्यूबला पण मुलाखत आहे बघा. आणि मी इतकी पुस्तकं वाचली त्या काळामध्ये की काय विचारायला नको. आणि योग्य वयात 18-19 वर्षी योग्य संस्कार झाले. पण त्या काळात एवढी पुस्तकं तो जर पिऊन नेतोय, त्या पिऊननी जी गायछाप खात होता ती आलटून पालटून वाचली नव्हती. त्यामुळे त्या ग्रंथपालाला असा संशय आला, अरे हे वाचणार नाहीये, हे काहीतरी गडबड करते. मग त्याने चौकशी केल्यावर कळलं, साहेब हे पुस्तक मी वाचत नाही, एक पोरगा आहे. मग ग्रंथपालाने सांगितलं त्याला बोलून आणावं द्या. आता मी म्हटलं, माझा कार्यक्रम झाला, माझं वाचन बंद झालं. एसटीला 450 रुपये पासाला पैसे नसायचे आंबड्याला. अशा वेळेस करायचं काय? मी थरथर कापत गेलो. पण तो ग्रंथपाल एवढा चांगला होता, तो म्हटला त्या कांबळ्याला, उद्यापासून तू याला झाडायला लावू नको, याला काय लागतील ती पुस्तकं मी देईल, तू 1 रुपया द्यायचा नाही. ह्याच मातीने ती माणसं मला दाखवली. आणि अशी वेळच्या वेळी आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर साथ देणारी, खंबीरपणे पाठीशी उभी राहणारी माणसं भेटली. पुण्यात गेल्यानंतर प्रवीणदादांसारखे अनेक विवेकी आणि कृतिशील विचारवंत माझ्या आयुष्यात आले. आणि त्यानंतर जगण्याला एक वेगळं वळण मिळालं. मंडळी, आज कवी लेखक म्हणून संभाजी ब्रिगेडनं जो सन्मान केला, याच्या आधी रावणकार शरद तांदळे यांचा झाला होता. आज न्यू इरा पब्लिशिंगचे मुख्य संपादक अनिलजी माने इथं उपस्थित आहेत. आपल्या बहुजन समाजातली पोरं प्रत्येक ठिकाणी चमकली पाहिजेत, हा ध्यास जो संभाजी ब्रिगेडचा आहे. आणि त्याच विचारांना प्रेरित होऊन मी माझं काम करत आलोय. एखाद्या मराठी पुस्तकानं काय करावं, तेही 450 पानाची जर कादंबरी असेल, अहो लोक फुकट दिलेली पुस्तकं वाचत नाहीत, वाचतात का? बरोबर ना प्रवीण दादा? माणसं भेटली नव्हतं, तुझं पुस्तक वाचायचं ना, तुला अडवलं कोणी? 2.5-3 लाख पगार असलेली प्राध्यापक मंडळी फुकट पुस्तक मागतात, तेव्हा फार वाईट वाटतं रवींद्र दादा, फार वाईट वाटतं. विकत घ्यायला झाले काय? पण अशाही काळामध्ये 450 पानांची 450 रुपये किमतीची कादंबरी ज्यावेळेस वर्षभराच्या आत 19 आवृत्त्या येतात, ही सोपी गोष्ट नाही. कारण काहींची प्रकाशित झालेली पुस्तकं दशक्रियेपर्यंत पुरतात. हा माझा अनुभव आहे. मराठी साहित्याचं ते दुर्दैव आहे. पण बहुजन समाजातल्या पोरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने, अभ्यासू पद्धतीने आणि जे काय काळजाला भिडेल अशा पद्धतीने जर लिहिलं तर ते नक्कीच वाचकांच्या काळजापर्यंत पोहोचतं, हा माझा अनुभव आहे. आणि माझ्या पुस्तकाचे संपादक आहेत अनिल माने इथं उपस्थित. त्यांना माहिती आहे MRP प्रमाणे मराठी पुस्तकाचा, जसं अहद ऑस्ट्रेलिया ते तहत कॅनडा दादांचा नारा आहे, त्याला जोडून मी सांगतो की मराठी पुस्तकानं केलेला व्यवसाय एका वर्षातला MRP प्रमाणे 84 लाख रुपयाचा आहे. मला रॉयल्टी किती मिळाली ते अनिल भाऊंना माहिती आहे, तो आमचा व्यवहार आहे. परंतु मराठी युवकांनी हे लिहिलं पाहिजे, ताकदीनं लिहिलं पाहिजे. गेली 8.5 वर्ष या कादंबरीवर लिखाण चालू होतं, संशोधन चालू होतं. त्यानंतर जे प्रोडक्ट बाहेर आलं ते सगळ्यांना आवडलं. आपण किती वेगाने एखादं काम केलं त्यापेक्षा ते किती चांगलं केलं हे समाज लक्षात ठेवतो. आणि आतला आवाज तो कधीच मरून द्यायचा नाही. महात्मा गांधी नेहमी म्हणत, जगातली सगळ्यात क्रूर घटना कुठली असेल ना तर तो आतला आवाज आहे. आणि आतला आवाज
आतला आवाज सतत विवेकी पद्धतीने व्यक्त करणारे पुरोगामी विचारांचे किरणजी माने असतील, रवींद्रदादा असतील, प्रवीणदादा असतील, ही सगळी मंडळी असतील, हे खऱ्या अर्थानं समाजासमोर आदर्श आहेत. आणि मी नेहमी म्हणतो, आपल्याला बाकीचे आईन्स्टाईन परदेशी आदर्श नको आहेत. आदर्श आपल्या मातीतला पाहिजे, त्याला भिडता आलं पाहिजे, त्याला त्याच्याशी बोलता आलं पाहिजे. वैचारिक मतभेद असतील ते सुस्पष्टपणे दूर करता आले पाहिजेत. आदर्श नेहमी जवळचे पाहिजेत, कारण त्यांना आपण पाहिलेलं असतं, आपल्या मातीत ते उगवलेले, वाढलेले, जोपासलेले असतात. आणि आपण हे तसं करू शकतो अशी एक मनाशी खुणगाट त्या निमित्तानं बांधता येते. ह्या पुरस्काराचा मी अतिशय आनंदानं स्वीकार करतोय. आणि प्रवीणदादांच्या इच्छेखातर एक कविता, त्यानंतर रवींद्रदादा असतील, किरणदादा असतील, यांना खूप बोलायचंय. मी खूप बोलतो, पण तुम्ही लांबून आलात, तुम्हाला जास्त वेळ दिला पाहिजे. उघड टलाट जोडायच्या आणि काहीतरी कविता करायच्या, पाना फुलांच्या कविता करायच्या. त्यामुळे आमचे कवी, लेखक खऱ्या अर्थानं वाचकांपासून, रसिकांपासून दूर जायला लागले. गावाकडे म्हटलं ना, साहित्य म्हणजे सामान समजतात लोक. साहित्य म्हणजे सामान समजतात. आणि म्हटलं ना कवी हे लेखक आहे, मग पोटापाण्यासाठी काय करतो म्हणतात. तर हा पूर्ण वेळ आपला व्यवसाय जर लेखक म्हणून झाला तर किती चांगली गोष्ट होईल. हीच आजच्या पुरस्काराच्या निमित्तानं तरुणांसाठी प्रेरणा ठरावी असं मला वाटतं. आणि जगल्या बोगल्याची एक कविता तुमच्यासाठी या विचारपीठावरून. बाळा मला भूक नाही असं आई जेव्हा म्हणायची, बाळा मला भूक नाही असं आई जेव्हा म्हणायची, आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची, आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची. पोटभर जेवायचो मी, पाणी पिऊन ती झोपायची, पोटभर जेवायचो मी, पाणी पिऊन ती झोपायची. पोट रिकामं असायचं, गच्च डोळे ती मिटायची, आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची. राखेल संत म्हणून चिमणी विझून ती टाकायची. मला वाटायचा अभ्यास करावा आणि तिला वाटायचं घासलेट संपलं तर करायचं काय. राखेल संत म्हणून चिमणी विझून ती टाकायची, काळा कुट्ट अंधारात स्वप्न माझ्यासाठी पाहायची, आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची. भल्या पाटच उठायची, दुःख दळत बसायची, भल्या पाटच उठायची, दुःख दळत बसायची. भाकर पुरावी म्हणून मुक्या जात्याला विनवायची, आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची. वडाची पान ती तिच्या पायाला बांधायची, वडाची पान ती तिच्या पायाला बांधायची. एक पुस्तक घेण्यासाठी अख्खा डोंगर तुडवायची, आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची. आणि ग्रामीण भागात बघा, आता नाही पुढच्या वेळेस दिवाळी करू, त्याच्या पुढच्या वर्षी करू, त्याच्या पुढच्या वर्षी करू म्हणून 4-4 वर्ष घरात दिवाळीच यायची नाही. त्याच्यासाठी या समर्पित ओळी आहे. 4 वर्षांनी दिवाळी घरात यायला लाजायची, 4 वर्षांनी दिवाळी घरात यायला लाजायची. हे असं नशिबी का विठुरायाशी भांडायची, आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची. दशक्रियेची लापशी घरी आणून वाळवायची, दशक्रियेची लापशी घरी आणून वाळवायची. पीठ नसता घरात लापशी भिजून घालायची, आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची. फडक बांधून पोटाला बैलावानी ती राबायची, फडक बांधून पोटाला बैलावानी ती राबायची. पाणी झिऱ्याचं पिऊन ती भुकेला मारायची, आमच्या टोपल्यात तवा
अर्धी भाकर असायची. आणि ह्या कठीण प्रसंगातून जात असताना, दारिद्र्याच्या चिखलात गाडी अडकलेली असताना सुद्धा संस्कार करायला एखादी आपली बहुजन स्त्री कुठं मागं राहत नाही. त्यासाठी या ओळी आहेत. पेन्सिल चोरली म्हणून मला कोंडून मारायची, पेन्सिल चोरली म्हणून मला कोंडून मारायची, कष्ट करून मोठा हो संस्कार मनात पेरायची. आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची. आईच्या श्रीमंतीवर गरिबी कायम बनायची, आईच्या श्रीमंतीवर गरिबी कायम बनायची. अहो एकुलत एक लुगड, अहो एकुलत एक लुगड रातच धुवून वाळवायची, अहो एकुलत एक लुगड रातच धुवून नेसायची. आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची. अशा कठीण काळात शाळा मला ती शिकवायची, अशा कठीण काळात शाळा मला ती शिकवायची. येता पहिला नंबर राना जाऊन हसायची. आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची. बाप गेलता देवा घरी येईल माघारी सांगायची, बाप गेलता देवा घरी येईल माघारी सांगायची. करंड पाहून कुकवाचा, करंड पाहून कुकवाचा एकटीच अंधारात रडायची, एकटीच अंधारात रडायची, एकटीच अंधारात रडायची. आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची, अर्धी भाकर असायची. धन्यवाद मंडळी. संभाजी ब्रिगेडचे मी मनपूर्वक आभार मानतो की मला या पुरस्काराच्या लायक समजलं. तुमच्या या पुरस्काराचा नेहमी मी आदर करेल, सन्मान करीन. विचारांचा प्रचार प्रसार माझ्या खांद्यावर घेऊन ही पताका नेहमी बुलंद करत राहील. धन्यवाद. थांबतो. धन्यवाद. देवाजी झिंगार सर आपल्या कवितेच्या माध्यमातून इथं प्रत्येकाच्या डोळ्यासमोर त्याचे आईचं चित्र सर्वांच्या समोर उभं राहिलं असेल. यानंतर मी विनंती करतोय माननीय श्री रवींद्रजी पोखरकर सर यांना की आपण या ठिकाणी सन्मानाला उत्तर द्यायचं. या ठिकाणी संभाजी